आज बनवूया उपवासाचे भगरीचे कुरकुरीत डोसे. आषाढी एकादशी येतच आहे, तर तुम्ही हे कुरकुरीत डोसे नक्की ट्राय करा. आजकाल बऱ्याच लोकांना साबुदाणा खाल्ला की ॲसिडिटी होते, दिवसभर साबुदाण्याचीच ढेकर येते, त्यामुळे बरेच जण साबुदाणा खात नाहीत. मला सुद्धा साबुदाण्यामुळं त्रास होतो, ॲसिडिटी होते, म्हणून मी उपवासाला असे भगरीचे कुरकुरीत डोसे बनवते किंवा मग भगरीची खिचडी बनवते, साबुदाणा खात नाही. आणि खरंच हे डोसे एकदम डाळ तांदूळचे डोसे होतात ना, तसे कुरकुरीत आणि जाळीदार होतात. चला बघूया रेसिपी. तर भगरीचे डोसे बनवण्यासाठी मी एका भांड्यामध्ये 1 वाटी भगरीचे तांदूळ घेतलेत. हे जे प्रमाण दाखवत आहे त्या प्रमाणामध्ये 7 ते 8 डोसे बनवून होतात. 1 वाटी भगरीचे तांदूळ घेतलेत आणि इथे पाव वाटी साबुदाणा घेतलाय, म्हणजे अर्धी वाटीपेक्षा थोडा कमी साबुदाणा घेतलाय. पाणी घातलं याच्यामध्ये आणि चांगलं याला चोळून स्वच्छ धुवायचं आहे 2-3 वेळा. भगरीचे तांदूळ कधी कधी खराब येतात, एकदम घाण पाणी निघतं, त्यामुळं स्वच्छ धुवायचं. आणि याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून हे भिजत ठेवायचं आहे 6 ते 7 तास. आणि 6 ते 7 तासानंतर हे छान भिजलं की मिक्सरला लावून बारीक दळून घ्यायचं आहे. डाळ तांदूळचा डोसा बनवते वेळी जसं बारीक वाटतो तसं बारीक वाटायचं आहे. आता तुम्हाला जर लक्ष नसेल हे भिजवायचं साबुदाणा आणि भगर, तर काय करायचं, उपवासाच्या आदल्या दिवशी रात्री 1 वाटी भगरचे तांदूळ, पाव वाटी साबुदाणा घ्यायचा, कपड्याने स्वच्छ पुसायचं आणि मिक्सरला लावून त्याची पावडर करायची. आणि त्या पावडरमध्ये अर्धी वाटी दही, अर्धी वाटी पाणी घालून रात्रभर पीठ फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी भगरीचे डोसे बनवू शकता. भिजत घालायचं लक्ष नसेल तर, शक्यतो असं भिजत घालून करा. आता बघा, हे चांगलं वाटून घेतले, थोडंसंच पाण्याचा वापर केला आहे वाटतेवेळी, आणि रात्रभर पीठ आंबवण्यासाठी ठेवून दिलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा पीठ किती छान आंबले, मस्त जाळीदार पीठ तयार झालेलं आहे. आता पावसाळी दिवस आहेत, पीठ लवकर आंबत नाही, तर सकाळी मी 11-12 वाजता भिजत घातलं होतं आणि संध्याकाळच्या 6-7 वाजता वाटून घेतलं आहे. लवकर भिजवून लवकर वाटलं तर पीठ छान फर्मेंट होतं. तसंही उपवास आपण दुपारीच सोडतो, त्यामुळं दुपारपर्यंत पीठ छान आंबतं. आता बघा हे पीठ छान आंबलं आहे, त्याच्यामध्ये मीठ घातलं चवीनुसार आणि थोडंसं पाणी घालून डोशाच्या पिठाप्रमाणे थोडंसं पातळ बनवून घेतलं आहे. आता डोसे बनवायच्या आधी भाजी बनवून घेऊ. भाजी बनवली एकदा की गरम गरम डोसे खाता येतील भाजीबरोबर. त्याच्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घातलं, तूपही घालू शकता, जिरं घातलं आणि हिरवी मिरचीचे तुकडे घातले, ठेचासुद्धा घालू शकता. आणि नंतर 2 बटाट्याची साल काढून बारीक फोडी करून घेतल्या होत्या, त्या फोडी घातल्या. आता ही भाजी तुम्ही उकडलेल्या बटाट्यापासून सुद्धा बनवू शकता, पण मला अशी कच्च्या बटाट्याचीच आवडते, त्याच्यामुळे मी अशी बनवली. आता बटाट्याच्या फोडी घातल्यानंतर छान परतून घ्यायच्या. याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि तेलातच फोडी चांगल्या मऊ करून घ्यायच्या. वाटलंच तर थोडं अर्धा कप पाणी घालू शकता लवकर फोडी मऊ होण्यासाठी, पण तेलातसुद्धा बटाटा मस्त मऊ होतो. आणि तेलात मऊ झाला बटाटा तर थोडासा क्रिस्पी होतो फ्राय झाल्यासारखा, म्हणून तेलातच शक्यतो मी मऊ करते. आणि बटाटा छान तेलामध्ये मऊ झालेला आहे. आता याच्यात बाकीचं साहित्य घालू. उपवासाला बाकीचं काही खात नाही आपण, त्याच्यामुळं मग याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि शेंगदाणे भाजून त्याचं कूट केलं होतं, ते कूट घातलेलं आहे. छान मिक्स करून घेतलं आणि इथे उपवासाची बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. एकदम मस्त होते ही भाजी चवीला. बटाटे उकडून सेम पद्धतीने शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरची घालून तशीसुद्धा भाजी तुम्ही बनवू शकता. आता भाजी तयार झालेली आहे. आता बनवूया डोसे. इथे पीठ तयार झालेलं आहे. तुमचं पीठ जर एवढं छान फर्मेंट झालं नसेल तर त्याच्यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा घालू शकता, म्हणजे छान जाळीदार डोसे होतात. पण पीठ छान फर्मेंट झालं तर सोडा घालायची गरज नाही, मी घातलेला नाही सोडा. तर आता तवा गरम करायला ठेवला. तव्यावर थोडंसं पाण्यामध्ये मीठ घातलं होतं, ते मिठाचं पाणी टाकलं म्हणजे डोसा तव्याला चिटकणार नाही म्हणून. आणि नंतर मग डोशाचं पीठ टाकलं, रेग्युलर डोसा बनवतो त्याप्रमाणे हे छान पीठ पसरवून घ्यायचं तव्यावरती. आणि बघू शकता किती छान जाळी आलेली आहे या डोस्याला. साईडने थोडंसं तेल सोडायचं आणि मस्त डोसा खालच्या साईडने कुरकुरीत होईपर्यंत आणि छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे.
बघा मिठाचं पाणी टाकलं होतं तव्यावर, म्हणून मग डोसा अजिबात तव्याला चिटकलेला नाही. रेग्युलर डोसे जरी करत असाल तुम्ही, तव्याला चिटकत असेल आणि जर त्याच्यावर मिठाचं पाणी टाकलं तुम्ही, तर अजिबात डोसे तव्याला चिटकत नाहीत, छान डोसे निघतात. आणि बघा खालच्या साईडने मस्त गोल्डन कलर आला आहे आणि खूप कुरकुरीत जाळीदार डोसा झालेला आहे. अजिबात हा डोसा भगरच्या तांदूळचा आहे वाटत नाही, डाळ तांदूळचा डोसा आहे असं वाटतंय. आणि इथे हा भगरीचा डोसा तयार झालेला आहे. अजून एक डोसा बनवून घेते. प्रत्येक वेळी तव्यावरती थोडं थोडं मिठाचं पाणी टाकायचं, तेल टाकायचं नाही. तेल टाकल्यामुळं तव्यावर पीठ पसरलं जात नाही. तेलामुळं पीठ सगळं चिटकून वाटीला किंवा पळीलाच येतं. त्याच्यामुळं तेल टाकू नका, मिठाचं पाणी टाका, पीठ पसरवायचं आणि मग तेल टाकून भाजायचे. आणि इथे आपले भगरीचे मस्त कुरकुरीत डोसे तयार झालेले आहेत आणि बटाट्याची भाजीसुद्धा छान तयार झालेली आहे. डोशांचा रंग बघू शकता किती सुंदर आला आहे आणि खूप छान जाळी आलेली आहे. अगदी डाळ तांदूळच्या डोशासारखी जाळी आलेली आहे. साबुदाणा खाऊन कंटाळा आला असेल किंवा मग साबुदाणा आवडत नसेल, साबुदाणा खाल्ल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होत असेल, तर तुम्ही हे भगरीचे डोसे नक्की ट्राय करा. खरंच खूप टेस्टी होतात आणि डाळ तांदूळच्या डोशाप्रमाणेच कुरकुरीत होतात. जे प्रमाण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तेच प्रमाण घेऊन बनवा, एकदम परफेक्ट डोसे बनतात. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.